नमस्कार, माझं नाव प्रतिभा बिराजदार. मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. आज मी तुम्हाला 21 डिसॅबिलिटी पैकी मानसिक आजार या दिव्यांगत्वाबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. मानसिक आजार म्हणजे विचार, वर्तन, भावना यामध्ये ताळमेळ नसणे. हा जर ताळमेळ बिघडला तर व्यक्तीचे दैनंदिन आयुष्य हे थोडेसे अडचणीचे होते. आयुष्य जगताना कामाच्या ठिकाणी, नातेसंबंधांमध्ये, मित्रांमध्ये, समाजामध्ये त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. मानसिक आजार ओळखायचा कसा याबद्दल मी थोडक्यात माहिती देते. ज्या व्यक्तीला मानसिक आजाराची लक्षणे सुरू होतात त्यांच्यामध्ये त्यांच्या झोपेमध्ये अडचणी निर्माण झालेल्या असतात. जसे की त्यांची झोप खूप कमी होते किंवा खूप जास्त झोपतात. भुकेच्या सायकलमध्ये बदल झालेला असतो. अति खाणे किंवा कमी खाणे किंवा जेवणाचीच इच्छा नसणे, एकटे बसून राहणे, एकटक पाहत राहणे, इतरांमध्ये मिक्स न होणे, तसेच त्यांना वास्तव जगाचे भान राहत नाही. त्यामुळे त्यांना भास किंवा आभास होणे सुरू होते. अचानक चिडचिड होणे, कोणावर तरी अचानक ओरडणे, चिंता वाटणे, खूप भीती वाटणे, काळजी वाटणे, उदासीनतेची भावना वाटणे, अशा प्रकारचे विविध लक्षणे त्यांच्यामध्ये दिसून येतात. याचबरोबर शारीरिक पातळीवरती सुद्धा काही बदल होतात. जसे की शरीरात ऊर्जेचा अभाव वाटणे, मनामध्ये नकारात्मक विचार येणे, त्यामुळे छातीमध्ये अचानक धडधडणे, तसेच थरथरणे, अशा विविध प्रकारची लक्षणे ह्या मानसिक आजारामध्ये सुरुवातीला आढळून येतात. हा आजार लिंग परत्वे येतो असे काही नाही. हा आजार कोणालाही होऊ शकतो. यामध्ये वयाची अट नाही. आता आपण हा का होतो हे न पाहता आपण त्यावरती काय काय उपचार उपलब्ध आहेत हे पाहूयात. यावरती मुख्यतः फार्माकोथेरपी म्हणजे औषधोपचार खूप मोठ्या प्रमाणात कामी येतो. म्हणजेच काय, मेंदूमध्ये अचानक झालेल्या रासायनिक बदलामुळे जो असमतोल झालेला असतो तो या औषधांद्वारे समतोल साधला जातो. त्यामुळे लक्षणांचे जे प्रमाण आहे ते लगेचच कमी होते आणि त्यामुळे व्यक्ती ही स्थिर होण्यास मदत होते. याचबरोबर मानसिक आजारांना मानसोपचारही खूप महत्वाचा आहे. यामध्ये विविध थेरपींचा वापर केला जातो. जसे की व्यक्तीला उदासीनता आलेली आहे, आयुष्यात अर्थ राहिलेला नाही, मनामध्ये आत्मघातकी विचार येत आहेत, तर ह्या निराशेचे कारण शोधण्यासाठी आपण सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करतो, विविध थेरपी देतो. यामध्ये मुख्यतः CBT म्हणजे बोधनिक वर्तन उपचार पद्धती, रॅशनल इमोटिव्ह थेरपी, जर त्यांचे घरामध्ये काही अडचणी असतील तर त्यासाठी कौटुंबिक थेरपी, ट्रान्झॅक्शनल अनालिसिस म्हणजेच कामाच्या ठिकाणी इतरांशी संवाद साधताना काही अडचणी येत असतील तर आंतरक्रिया विश्लेषण ही थेरपी, तसेच अशा स्वरूपाचे जे मदत गट असतील ते मदत गट, अशा विविध थेरपी देऊन आपण त्यांना या मानसिक आजारातून मुक्त होण्यास मदत करू शकतो. धन्यवाद.